नमस्ते। तर माझ्या भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज मी बनवणार आहे राजमा मसाला, तेही कुकरमध्ये आणि फक्त 5 शिट्ट्यामध्ये तयार होणारा असा राजमा मसाला मी बनवणार आहे। तर चला तर इथे बघू शकता मी इथे घेतलेला आहे छान असा कुकर गरम झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर पहिल्यांदा मी 3 पळी तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये। कुकर मस्तपैकी असा मी हा गरम करून घेतलेला आहे। तसंच ह्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे। तर 2 तमालपत्र, 2 चक्री फूल, तसंच लवंग, दालचिनी आणि 2 मोठ्या विलायची मी घेतलेल्या आहेत। तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी तेलात 1 मिनिट परतून घेते। तर इथे बघू शकता मी हा राजमा घेतलेला आहे, फ्रेश आहे, काही भिजत वगैरे घातलेला नाही आहे। फ्रेश राजमा मी हा घेतलेला आहे 1 वाटीभर। तर तो स्वच्छ धुवून ठेवायचा आहे। तसेच खडे मसाले आपले परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर ते कांदे पण ह्याच्यामध्ये टाकून छान असं आता आपण हे परतून घेऊया। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता कांदा छानपैकी परतलेला आहे। तर पहिले मी 3 पळी तेल टाकलेलं होतं आणि आता परत एकदा 2 पळी तेल टाकून घेते। म्हणजेच पूर्ण 5 पळी मी तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तसंच इथं मी अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे। तर त्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेते। आलं, लसूण आणि 2 मिरच्या अशा मी वाटून घेतलेल्या होत्या, त्या आता ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। ते छानपैकी हे तेलामध्ये परतून घेते। तर बघू शकता 5 मिनिटानंतर आलं लसूण छान परतून झालेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी इथं टोमॅटो आणि कांदा वाटून घेतलेला आहे। थोडासा कांदा मी परताय टाकला आणि 1 कांदा आणि 2 टोमॅटो मी अशी छानपैकी त्याची पेस्ट करून घेतली आहे। तर आता ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर छानपैकी अद्रक लसूणची पेस्ट तसंच टोमॅटोची कांद्याची पेस्ट आपण छान अशी मिक्स करून घ्यायची। तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। तर मी इथं 2 चमचे धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा राजमा मसाला आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे। जर राजमा मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा टाकू शकता। तसंच मीठ, टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर मीठ टाकणं खूप गरजेचं आहे। तर मीठ पण आत्ताच मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आता छानपैकी हे सगळे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। ते छानपैकी मिक्स झाल्यानंतर हे 5 मिनिटासाठी मी साईडने तेल सुटेपर्यंत छान असा मसाला ठेवून देते। तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी राजमा घेतला 1 वाटी। तर तो राजमा धुतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकून घेते
तर हा राजमा फ्रेश आहे. जर तुम्ही कडधान्याचा घेत असाल तर त्याला आपण आदल्या दिवशी तुम्ही भिजत घालून ठेवू शकता किंवा करायच्या 2 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तर हा मी फ्रेश राजमा घेतलेला आहे, म्हणून मी काही हा भिजत वगैरे घातला नाही, फक्त धुवून घेतला आणि मसाल्यामध्ये टाकून आता छानपैकी मिक्स करून घेते. आणि मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकून घेते. तर मी ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 1 ग्लास पाणी टाकलं तरी भाजी छान होईल, पण मी इथं 2 तांबे पाणी टाकून घेते. छानपैकी आता मिक्स झाल्यानंतर याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर छान असं हे मिक्स करून आपल्याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर ना मी कुकरचं झाकण लावणार आहे. उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावल्याने शिट्ट्या पटपट होतात आणि ही भाजी फक्त झटपट अशी होणारी आहे. फक्त 5 शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि एकदम अप्रतिम अशी चव या भाजीची लागते. तर नक्कीच ही भाजी राजमा मसाला घरी ट्राय करा. तर इथं मी 2 तांबे म्हणजेच 2 ग्लास आणि वरती अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता हे छानपैकी मिक्स करून उकळी यायला ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता 5 मिनिटांनंतर छान अशी उकळी आलेली आहे. तर आता उकळी आल्यानंतर ना मी कुकरचं झाकण लावून घेते. तर ह्या कुकरचं झाकण लावताना मी शिट्टी काढते, कारण की कुकरचं झाकण हे लवकर लागत नाही, म्हणून शिट्टी काढून असं कुकरचं झाकण दाबून मी लावते. आणि आता ह्याची शिट्टी लावून 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर इथे बघू शकता छानपैकी 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा गार झालेला आहे. तर आता आपण याचं झाकण खोलून घ्यायचं. तर बघू शकता छान अशी राजमा मसाल्याला तरी आलेली आहे आणि आपली ही राजमा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. फक्त 10 मिनिटात ही भाजी तयार होते. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. फक्त 10 मिनिटात अशी चविष्ट अशी राजमा मसाला तयार होतो, फक्त 5 शिट्ट्यामध्ये. तर नक्कीच ही भाजी घरी तयार करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. तर बघू शकता छान असा आपला राजमा मसाला तयार झालेला आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी 3 पळी तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये. कुकर मस्तपैकी असा मी हा गरम करून घेतलेला आहे. तसंच ह्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे. तर 2 तमालपत्र, 2 चक्री फूल, तसंच लवंग, दालचिनी आणि 2 मोठ्या विलायची मी घेतलेल्या आहेत. तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी तेलात 1 मिनिट परतून घेते. तर इथे बघू शकता मी हा राजमा घेतलेला आहे. फ्रेश आहे, काही भिजत वगैरे घातलेला नाही आहे. फ्रेश राजमा मी हा घेतलेला आहे 1 वाटीभर. तर तो स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. तसेच खडे मसाले आपले परतल्यानंतर
ह्याच्यामध्ये मी 2 कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत, तर ते कांदे पण ह्याच्यामध्ये टाकून छान असं आता आपण हे परतून घेऊया। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता कांदा छानपैकी परतलेला आहे। तर पहिले मी 3 पळी तेल टाकलेलं होतं आणि आता परत एकदा 2 पळी तेल टाकून घेते, म्हणजेच पूर्ण 5 पळी मी तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तसंच इथं मी अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे, तर त्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेते। आलं लसूण आणि 2 मिरच्या अशा मी वाटून घेतलेल्या होत्या, त्या आता ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। ते छानपैकी हे तेलामध्ये परतून घेते। तर बघू शकता 5 मिनिटानंतर आलं लसूण छान परतून झालेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी इथं टोमॅटो आणि कांदा वाटून घेतलेला आहे। थोडासा कांदा मी परताय टाकला आणि 1 कांदा आणि 2 टोमॅटो मी अशी छानपैकी त्याची पेस्ट करून घेतली आहे। तर आता ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर छानपैकी अद्रक लसूणची पेस्ट तसंच टोमॅटोची कांद्याची पेस्ट आपण छान अशी मिक्स करून घ्यायची। तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। तर मी इथं 2 चमचे धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा राजमा मसाला आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे। जर राजमा मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा टाकू शकता। तसंच मीठ, टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर मीठ टाकणं खूप गरजेचं आहे, तर मीठ पण आत्ताच मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आता छानपैकी हे सगळे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। ते छानपैकी मिक्स झाल्यानंतर हे 5 मिनिटासाठी मी साईडने तेल सुटेपर्यंत छान असा मसाला ठेवून देते। तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी राजमा घेतला 1 वाटी, तर तो राजमा धुतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर हा राजमा फ्रेश आहे। जर तुम्ही कडधान्याचा घेत असाल तर त्याला आपण आदल्या दिवशी तुम्ही भिजत घालून ठेवू शकता किंवा करायच्या 2 तास आधी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता। तर हा मी फ्रेश राजमा घेतलेला आहे, म्हणून मी काही हा भिजत वगैरे घातला नाही, फक्त धुवून घेतला आणि मसाल्यामध्ये टाकून आता छानपैकी मिक्स करून घेते। आणि मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकून घेते। तर मी ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। जर तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 1 ग्लास पाणी टाकलं तरी भाजी छान होईल, पण मी इथं 2 तांबे पाणी टाकून घेते।
छानपैकी आता मिक्स झाल्यानंतर याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। तर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर छान असं हे मिक्स करून आपल्याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि उकळी आल्यानंतर ना मी कुकरचं झाकण लावणार आहे। उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावल्याने शिट्ट्या पटपट होतात आणि ही भाजी फक्त झटपट अशी होणारी आहे। फक्त 5 शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि एकदम अप्रतिम अशी चव या भाजीची लागते। तर नक्कीच ही भाजी राजमा मसाला घरी ट्राय करा। तर इथं मी 2 तांबे म्हणजेच 2 ग्लास आणि वरती अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आता हे छानपैकी मिक्स करून उकळी यायला ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता एक 5 मिनिटांनंतर छान अशी उकळी आलेली आहे। तर आता उकळी आल्यानंतर ना मी कुकरचं झाकण लावून घेते। तर ह्या कुकरचं झाकण लावताना मी शिट्टी काढते, कारण की कुकरचं झाकण हे लवकर लागत नाही, म्हणून शिट्टी काढून असं कुकरचं झाकण दाबून मी लावते आणि आता ह्याची शिट्टी लावून 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर इथे बघू शकता छानपैकी 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा गार झालेला आहे। तर आता आपण याचं झाकण खोलून घ्यायचं। तर बघू शकता छान अशी राजमा मसाल्याला तरी आलेली आहे आणि आपली ही राजमा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। फक्त 10 मिनिटात ही भाजी तयार होते। तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा। फक्त 10 मिनिटात अशी चविष्ट अशी राजमा मसाला तयार होतो फक्त 5 शिट्ट्यामध्ये। तर नक्कीच ही भाजी घरी तयार करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनलला कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका। तर बघू शकता छान असा आपला राजमा मसाला तयार झालेला आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।